तर 43वा प्रश्न पहा, एका वर्तुळाची त्रिज्या 3.2 मीटर आहे, तर सत्य विधान ओळखा. एक वर्तुळ आहे, वर्तुळाची त्रिज्या म्हणलेलं आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावर कोणताही बिंदू यांना जोडण्या रेषेला आपण त्रिज्या म्हणतो आणि त्रिज्येचं माप आपल्याला दिलं आहे 3.2 मीटर. तर सत्य विधान ओळखा म्हणले. त्या वर्तुळातील एक जीवा 6.6 मीटर आहे. तर पहा, वर्तुळाच्या जीवाला कोणाला जीवा म्हणतो मग आपण? वर्तुळातील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण जीवा म्हणतो. आणि वर्तुळ केंद्रातून जाणारी जी काही जीवा असते ती सगळ्यात मोठी जीवा असते आणि त्याला आपण व्यास म्हणतो. आणि व्यास काय असते? त्रिज्येच्या दुप्पट असते विद्यार्थ्यांनो. मग 3.2 जर त्रिज्या असेल तर त्याच्या दुप्पट काय होणार आहे? 6.4 असणार आहे. 6.4 पहा, 2 आणि 2 4 आणि 3 आणि 3 6, 6.4 मीटर असणार आहे. मग एक जीवा 6.6 मीटर त्याच्यापेक्षा मोठं असू शकते का? नाही. हे चुकीचं विधान आहे. वर्तुळाच्या परिघावरील बिंदू केंद्रापासून 3.2 मीटर अंतरावर असेल. तर हे अगदी बरोबर आहे. वर्तुळाच्या परिघावरील कोणताही जो काही बिंदू आहे तो वर्तुळाच्या केंद्रापासून 3.2 अंतरावर असेल. कारण पहा, हे जे काही माप असतं ते कशा एवढं असतं? त्रिज्या एवढं असतं आणि आपल्याला सांगितलं त्रिज्या 3.2 मीटर आहे, म्हणजे हेच विधान इथे सत्य आहे. त्या वर्तुळात 6.4 मीटर लांबीचा एकच व्यास असेल तर पहा, हे देखील विधान चुकीचं आहे. कारण पहा, 6.4 मीटर हे व्यासाची लांबी तर बरोबर आहे, परंतु एकच असू शकणार नाही, कारण वर्तुळाला असंख्य व्यास असतात. तर पहा, असंख्य व्यास असतात, म्हणून हे चुकीचं विधान आहे. त्या वर्तुळावर सर्वात मोठी जीवा व त्रिज्या यातील फरक 1.6 मीटर असेल तर पहा, जीवा आणि त्रिज्या यातील फरक पहा 1.6 कसं असू शकतंय? नाही. म्हणून हे देखील विधान इथे चुकीचं आहे. फरक काय असणार आहे? 3.2च असणार आहे, कारण त्रिज्याच्या दुप्पट काय असतं? व्यास असतं. म्हणून हे देखील विधान चुकीचं आहे. म्हणजे पहा, योग्य विधान काय? 2 नंबरचा पर्याय. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचंय. वर्तुळाचा परिघ म्हणजे पहा, हे जे काही वर्तुळाचं माप असतं, सर्कम्फेरन्स ज्याला आपण मराठीत परिघ म्हणतो, परिघावरील कोणताही बिंदू म्हणजे काय? पहा, वर्तुळावरील परिघावरील कोणताही बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू हे माप किती असणार आहे? 3.2 असणार आहे, कारण हे काय असणार आहे? सगळे त्रिज्या आहेत विद्यार्थ्यांनो. म्हणून हेच विधान इथे योग्य आहे. आहे की तुम्हाला हा प्रश्न समजला असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचायचे, समजून घ्यायचे. बेसिक कॉन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असले तर तुम्हाला असे प्रश्न सोडवायला अवघड जाणार नाही. त्यानंतर पहा, योग्य पर्याय निवडा. मध्यान्हपूर्व 6:45 वाजले म्हणजे मध्यान्हपूर्व म्हणलेलं सकाळचे 12 पर्यंतचा जो काही काळ असतो, रात्री 12 ते सकाळचे 12 पर्यंतचा काळ, त्याला आपण मध्यान्हपूर्व म्हणतो. मग पहा, 6:45 वाजलेले आहे म्हणजे पहा काय सांगू शकतो आपण? 6 वाजून एवढे सेकंद. 6:45 कसं लिहितात? 6:45 मग 45 मिनिट म्हणजे इतके सेकंद असणार आहेत का? आपल्याला पाहावं लागेल. 7:45 येणार नाही, ह्याला 7:45 म्हणतात. 18:45, 18 हे जे काही आकडा आहे तो 12 नंतर येणार आहे, म्हणजे हे विधान तर येणार नाही. 7 वाजायला 15 मिनिटे कमी. 6:45 म्हणजे काय? 7ला 15 मिनिट कमी. हे विधान बरोबर आहे. आता हे विधान बरोबर आहे का आपण पाहूयात. 45 मिनिट म्हणजे किती सेकंद काढण्यासाठी आपल्याला गुणिले 60 करायचे आहे, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतं. मग आता हा गुणाकार आपण करूया. 45 गुणिले 60. मग पहा 0, 6 × 30 ला 0, हातचा 3, 6 × 24, 25, 26, 27. मग पहा, हे बरोबर आहे. 2700 सेकंद येतं, म्हणजे 6 वाजून एवढे सेकंद, म्हणजे हेही विधान बरोबर आहे. ब आणि ड विधान बरोबर. ब आणि ड बरोबर पहा कुठे दिलंय? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना. तर आता पहा पुढील प्रश्न. 45वा प्रश्न. शिल्पाने 15,500 रुपयांचा मोबाईल व 42,999 रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला. त्यावर दुकानदाराने 4,500 रुपयाचा डिस्काउंट दिला, तर बिलाची रक्कम देवनागरीत कशी लिहाल? तर आता पहा, 15,500 रुपये. आता 15,500 म्हणजे काय? 16,000ला पावभाग कमी. 1000चा पावभाग म्हणजे काय? 250 रुपये असतात. मग आता 15,500 आपल्याला कसं लिहायचं आहे? 15,750 हे आहे 15,500. मग आता यामध्ये पहा 42,999 42,999 रुपयांचा लॅपटॉप खरेदी केलेला आहे. मग आता पहा, या दोघांची बेरीज आपल्याला करायचं आहे. 9 5 किती होणार आहे? 14ला 4, हातचा 1, 9 1 10, 17ला 7, हातचा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 5. मग आता यामधून आपल्याला डिस्काउंट वजा करावं लागेल. 4,500 रुपयांचा डिस्काउंट दिला. 4,500 म्हणजे 4,250. मग आता वजा करायचे आपल्याला 9. 14तून 5 गेले, पुन्हा 9 येणार, हातचा 1 इथे जाणार आणि 7तून पहा 3 गेले, 4 4 5.
54,499. मग पहा 54,499 कसं लिहितो आपण देवनागरीमध्ये? 54,499. अगदी सोपा प्रश्न होता त्यातून. पहिलंच पर्यायामध्ये दिले परंतु आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिले. मग आपल्याला देवनागरी विद्यार्थी वाचत नाहीत शेवटी काय सांगितलेलं आहे आणि उत्तर हे आपलं चुकतं. म्हणून आपला प्रश्न शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचन करायचं आहे, तरच आपला प्रश्न चुकण्याची शक्यता कमी होते आणि आपले योग्य मार्क आपल्याला मिळतात. मग पहा इथे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. तर अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांनो जे काही स्कॉलरशिपचा जो काही अभ्यासक्रमावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी आपल्या पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.